श्री शिवलीलामृत कथामृतसार अध्याय पहिला दाशार्य आणि कलावती। 1. सोमनाथ। नेमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले। ते म्हणाले, सुजन हो, शिवचरित्र हे अत्यंत अद्भुत आहे। त्याचे श्रद्धेने श्रवण करणाऱ्याच्या सर्व पापांचा नाश होऊन संतती, संपत्ती व आयुष आरोग्य प्राप्त होते। सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञाचे फळ प्राप्त होते। ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आदिव्याधींचे निरसन होते, मनुष्याचे कल्याण होते। मी त्याविषयीची एक कथा सांगतो। पूर्वी मथुरेत दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला। काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी। एके दिवशी दाशार्याला पत्नी सहवासाची इच्छा झाली। त्याने तिला निरोप धाडूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली इच्छा सांगितली। तेव्हा ती म्हणाली, नाथ, मला क्षमा करा। सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे। पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले, मात्र त्याचे अंग अक्षरशः भाजले। तेव्हा पश्चातापदग्ध राजाने राणीला असे का असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासाकडून ओम नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली असून अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे। तुम्ही जप, तप, शिवार्चन काहीही करत नाही। अविचार आणि पापाचरण, अभक्ष भक्षण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे। त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे यातनाच आहेत। ते ऐकून राजाला पश्चाताप झाला। त्यांनी कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे त्याला स्वतः मंत्र न देता तिने गर्ग मुनींकडे नेले। गर्ग मुनींनी राजाचा मनोभाव जाणला, त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि त्याच्या मस्तकी वरदस्त ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला। त्या मंत्राने राजाला आत्मबोध झाला। राजाच्या अज्ञान विकारांचे निरसन झाल्या क्षणीच त्याच्या कायेतून पापरूपी असंख्य होरपळलेले कावळे बाहेर पडले। त्यामुळे राजा निष्पाप झाला। मुनिवर, आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले। तो आपल्या राज्यात परतला आणि सतत शिवमंत्राचा जप करू लागला। त्या मंत्र प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले। ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 2 महिमा शिवरात्रीचा। 2. श्री मल्लिकार्जुन। सूत म्हणाले, हे सुजन हो, महाशिवरात्रीचे महात्म्यच अगाध आहे। या दिवशी नकळतपणे उपोषण, जागरण, शिवस्मरण अथवा बिल्वार्चन घडले तरीही महत्व पुण्यफल प्राप्त होते। त्याविषयीची एक कथा आहे, ती सांगतो, ऐका। विंद पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती। एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असता मार्गामध्ये शिवालय व तेथील शिवभक्तांची गर्दी पाहून थांबला। तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव, हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला। त्या दिवशी त्याला शिकार तर मिळाली नाहीच, पण पूर्णतः उपवास घडला। सायंकाळी तो सरोवराच्या काठावरील एका बेल वृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला। वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खडून खाली टाकू लागला। ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती। अशा प्रकारे त्याच्याकडून नकळत उपोषण, जागरण, नामस्मरण
व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री पहिल्या प्रहरी एक हरणी तेथे पाणी पिण्यास आली. व्याधाने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस, मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला आश्चर्य वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली. ती म्हणाली, मी अप्सरा रंभा. मी शंकराचे भजन पूजन विसरून हिरण्य नावाच्या एका दैत्याशी रम्माण झाले. म्हणून शिवशापाने मी, माझ्या 2 सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. मी 12 वर्षांनी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एकेका प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरिण व आणखी एक हरिणीसह तेथे आली आणि आपापली कर्तव्ये पूर्ण करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरींचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृग परिवार व्याधाकडे आला व शावकासह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार, आधी मला मार अशी विनंती करू लागले. व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तोच त्याला दिव्यरूप प्राप्त झाले. हरणांनाही मूळचे रूप मिळाले. इतक्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 3. राजा कल्माषपादाची कथा. 3. श्री महाकालेश्वर. सूत म्हणाले, सुजन हो. इश्काऊ वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. एके दिवशी मृगयेसाठी गेलेल्या राजाने राक्षसाला मारले. सुडाने पेटलेल्या राक्षसाच्या भावाने मनुष्य रूप घेऊन राजाची भेट घेतली आणि राजाने पाक कौशल्य दाखवून राजप्रासादात आचार्याची नोकरी मिळवली. पुढे वशिष्ठ ऋषी राजाच्या भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमास शिजवून ते पंक्तीत वाढल्याचे वशिष्ठांना अंतर्ज्ञात समजले. त्यांनी राजाला, तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमास खाशील असा शाप दिला. राजाला काहीच कळले नाही. त्यांनी चौकशीसाठी आचार्याला बोलावले, पण तो केव्हाच पळून गेला होता. ऋषींनी अकारण आपल्याला शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला, तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत होता. त्याला एक ब्राह्मण दिसला. त्याने त्यालाच खाऊन टाकले. म्हणून ब्राह्मण पत्नीने त्याला शाप दिला, तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीच्या सहवासातच मरण पावशील. त्यानंतर ब्राह्मणी सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतल्यावर तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. त्यांना खूप दुःख झाले. या बेचैन झालेल्या राजाने ग्रहत्याग करून वनाकडे प्रस्थान केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर राजाने स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य सांगताना एक अत्यंत पापिणी
गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्य प्रभावाने ती शिवलोकी कशी गेली, त्याविषयीची समग्र माहिती सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपाद श्री क्षेत्र गोकर्णाला गेला व तेथे शिव आराधनेत रम्माण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 4. विमर्शन आणि चंद्रसेन राजाची कथा. 4. श्री ओंकारेश्वर. सूत म्हणाले, सुजन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा आणि मदिराक्षी याची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुदवती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष हे कसे घडतात? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मीचा मी श्वान पंपा नगरीत राहत होतो. एका महाशिवरात्रीला मला उपवास व शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिव मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे या जन्मी तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपण दोघे कैलासात जाणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी मनोमन धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जैनचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडे घातले व पूजेला आरंभ केला. प्रजाजनासमवेत एक तरुण विधवा गवळीत आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिच्या मुलाने एक दगड ठेवला आणि ती शिवपिंडी मानून तिची पूजा करत मुखाने शिवनाम घेऊ लागला. शिवपूजनात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही. रागावलेल्या तिने त्याची पूजा उधळून त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजाप करत होता. प्रसन्न झालेल्या श्री शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले. ते वृत्त कळताच शत्रू राजांनी चंद्रसेनाशी सौख्य केले व ते शिवदर्शनासाठी आले. हनुमान प्रकट झाले. त्यांनी त्या मुलाचे नाव श्रीकर ठेवले. हाच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळी जन्मला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. श्री वैजनाथ. सूत म्हणाले, सुजन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी केली आणि राजा सत्यरथाचा वध केला. हे कळताच सत्यरथाची गरोदर पत्नी अरण्यात निघून गेली. तेथे एका मुलाला तिने जन्म दिला. नंतर पाणी पिण्यासाठी ती एका सरोवरापाशी गेली असता
एका मगरीने तिचा घात केला. ते बाळ उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने पाहिले. तिने अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही तिने प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एक चक्र नगरीत गेली. तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून, हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे म्हटले. ते ऐकून उमेने धर्मगुप्तांची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नृप सत्यरथ हा प्रदोष समयी शिवपूजा सोडून युद्धाला गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले, म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नसल्याने तो जन्मताच अनाथ झाला. त्यानंतर सुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी वाईट मार्गाने धन मिळवले आणि त्याच्याकडून शिवार्चन वा दान घडले नाही, म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. ते ऐकल्यानंतर उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली. शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व सुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी सुचिव्रताला नंदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. सोबत अपार धन व सेनाही दिली. त्या सैन्य बळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथामृतसार अध्याय 6. सीमंतिनीची कथा. श्री भीमाशंकर. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. तिच्या पत्रिकेत ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगेल, पण तिला 14व्या वर्षी वैधव्य येईल असे दर्शवित असल्याचेही सांगत होते. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा चित्रवर्मा शिवभक्ती करू लागला. तर दुर्दैव्य योग टाळण्यासाठी याज्ञवल्क भार्या हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी श्रद्धापूर्वक सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा मोठ्या थाटात विवाह लावून दिला. दरम्यान दसरा दिवाळी असल्याने चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांची हौसमौज पुरविली. एकदा चित्रांगद यमुनेत नौका विहार करीत असताना अचानक नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात नाहीसा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळत कोसळले आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई केली. इंद्रसेनाचे राज्य बळकावले आणि त्याला कैदेत टाकले. चहूकडून दुर्दैवाचे घाले पडूनही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. जेव्हा चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षकाने त्याची चौकशी करून त्याला काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले.
पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच राजा तक्षकाने त्याला 12 सहस्त्र नागांचे बळ अमूल्य नजराणे देऊन तू स्मरण करताच तुझ्या भेटीला येईल असे वचन दिल्यानंतर त्याला यमुना तीरी आणून सोडले. त्याच वेळी सीमंतिनी स्नानासाठी तेथे आली होती. तिने त्याला पाहून ओळखले नाही, पण त्याने तिला ओळखले. मग तिची चौकशी केली आणि तुझा पती जिवंत आहे. 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषद नगरीला गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मातापित्यासह सीमंतिनीकडे आला. त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. सोमवंत व सुमतीची कथा. नंबर 7. श्री रामेश्वर. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 ब्राह्मण मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषदनृप चित्रांगदाची भार्या सीमंतिनी शिवव्रतदिनी दाम्पत्य पूजन करते. तेव्हा तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश धारण करून दाम्पत्य म्हणून तुम्ही तिच्याकडे जावे. ती तुमचे पूजन करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन. मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले. तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले. नंतर भोजन, द्रव्य व वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले आणि त्याने सुमेधाकडे रतिसुखाची मागणी केली. सुमेधाने त्याची कान उडाणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वताने त्याविषयी राजाला जाब विचारला. राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावून देण्यास सांगितले. मुनिवर सूत दुसरी कथा सांगू लागले. अवंती नगरीमध्ये मदन नामे एक व्यभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. पण एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मी पिंगला सीमंतिनीची कन्या म्हणजे कीर्तिमानिनी झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केला. त्यामुळे मायलेकरांच्या शरीरावर भयंकर फोड उठले. उपचारांनीही उपयोग न झाल्याने राजाने त्यांना अरण्यात सोडून दिले. तेथून एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीला आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्म कहाणी त्याला सांगितली. राजाने तिच्या पोटापाण्याची व निवासाची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा गेला. तेव्हा सुमती शोक करू लागली असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगाला लावले. त्याच्या अभिमंत्रित भस्म प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे निरोगी आणि सुंदर दिसू लागले. शिवयोग्याने तिच्या पुत्राचे नाव भद्रायू ठेवले. नंतर त्याला अनेक आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला. ओम नमः शिवाय. ओम
शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 8. भद्रायूची कथा. 8. श्री नागेश्वर. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, भद्रायू 12 वर्षाचा झाला आणि तो शिवयोगी पुन्हा त्या माय लेकरांना भेटाव्यास आला. सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले. त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्रासंवेतच शिवार्चन आणि शिवभक्तीचेही पाठ दिले. एक दिव्य शंख, खड्ग आणि अनेक आशीर्वाद देऊन शिवयोगी गुप्त झाला. पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या सहाय्याने भद्रायूने आपल्या पित्याला वज्रबाहूला त्याच्या शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडविले. काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रांगद व सीमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कीर्तिमालिनी भद्रायूला द्या असे सुचविले. त्याला मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली. सुमती आणि पद्माकरही लवाजमण्यास तेथे आले. निमंत्रितामध्ये वज्रबाहूही होता. भद्रायू आपलाच पुत्र आहे हे त्याला कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला. भद्रायू व कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेला. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे जीव घेऊन धावताना दिसले. भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि एक वाघ आमच्या मागे लागला आहे, माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला. भद्रायूने त्वरेने बाणांचा वर्षाव केला, पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही. म्हणून तो ब्राह्मण त्याला दुष्णे देऊ लागला. त्या प्रसंगाने व्यतीत झालेल्या भद्रायूने त्याच्या शोक परिहारार्थ त्याचे लग्न लावून त्याला वर राज्य देण्याची तयारी दाखविली. पण त्याचे दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर या अपयशाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपार्वतीने तेथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्ट वर मागण्यास सांगितले असता त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली. ती उभयता हसली व तुझी परीक्षा घेण्याकरिता आम्ही ही लीला केली होती असे सांगितले. त्यानंतर कीर्तिमालिनीलाही त्याच्या हवाली करून चित्रांगद, सीमंतिनी, वज्रबाहू, सुमती, पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन गुप्त झाले. भद्रायूने न्याय, नीती, धर्माने राज्य केले व अंती भार्यसह शिवलोकी गेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9. भस्म महिमा. श्री काशी विश्वनाथ. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी दिगंबर अवस्थेत सर्वांगी भस्म लावून एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनींच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पावन भस्म प्रभावाने त्याची सर्व पातके नाहीशी होऊन तो दिव्यदेही झाला. त्याला आपल्या पूर्वजन्माचे ज्ञान झाले. मुनी चरण वंदना करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो असून या समयी तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदी जाईन. मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या दुष्कृत्याबद्दल कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या, कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते विस्तृतपणे सांगितले. नंतर वामदेवाने त्याला
एका पापी ब्राह्मणाच्या शवाला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता कैलासात कसा गेला ते सांगितले. शिवप्रणीत भस्म महात्मेही सांगितले. भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना मुनिवर सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असता काही भिल्लही त्याच्या समवेत होते. त्यापैकी एक भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. राजा भिल्लाला म्हणाला, हे लिंग घरी नेऊन चिताभस्माने याची नित्य पूजा कर. चिताभस्माविना नैवेद्य दाखवू नकोस. भिल्लाने ते लिंग घरी नेले व तो त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय नवल, दिव्य रूपातील त्याची पत्नी नैवेद्य घेऊन समोर आली. आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. शिवपूजन पूर्ण होताच शिवकृपाने शिवरूप झालेला तो पत्नीसह शिवलोकी गेला. हे वृत्त ऐकून सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदी गेला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 10. निपुत्रिक दाम्पत्याने अपत्य प्राप्तीकरिता सायंकाळी ठरल्या वेळी संवेद अध्याय वाचन परिपाठ 1 वर्ष करावा. अध्याय 10. शारदेची कथा. 10. श्री त्र्यंबकेश्वर. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, आनर्त देशात देवव्रत नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या कन्येचे नाव शारदा होते. त्याने 12व्या वर्षीच तिचा विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस कन्या जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी शारदेचा पती स्नान संध्या करून नदीवरून परतत असता एका विषारी सापाने दंश केल्याने तो तात्काळ मरण पावला. देवव्रताने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले. जावयाचे उत्तर कार्य केले. कालांतरे एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैद्रू नामक एक अंध ऋषी देवव्रताकडे आले. शारदेने त्यांचा उत्तम आदर सत्कार केला. ते संतुष्ट झाले. मग त्यांनी तिला तुझी सौभाग्य वृद्धी होऊन तुला विद्वान पुत्र होतील असा आशीर्वाद दिला. ते ऐकून खिन्नपणे तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. त्यावर नैद्रू म्हणाले, हा माझा आशीर्वाद आहे, तेव्हा तू निश्चिंत राहा. ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैद्रुवांनी त्यांचेही समाधान केले. त्यानंतर देवव्रताकडेच राहून नैद्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करवून घेतले. त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष संपले. एके रात्री नैद्रू आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत असता भवानीने त्या उभयतांना दर्शन दिले. नैद्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळत आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल आणि त्यापासून हिला पुत्र होईल. तो शारदानंदन नावे प्रसिद्ध होईल. असे बोलून देवी अंतर्धान पावली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती राहिली. तेव्हा लोक तिचा छळ करू लागले. तेव्हा शारदा निर्दोष आहे
तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकाला तशी प्रचिती येताच जननिंदा जागीच थांबली. तिला पुत्र झाला. त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो अतिशय विद्वान झाला. पुढे दैवयोग शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीला भेट झाली. पती पत्नी व पुत्र एकत्र आले. कालांतराने पती निधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11. महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा. श्री केदारनाथ. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, काश्मीर देशी राजा भद्रसेनाचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघे बालमित्र. दोघेही शिवभक्त होते. दोघांनाही अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधान चिंतेत असत. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीला आले. राजाने त्यांना आपली खंत सांगितली. दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते व त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे आणि नृत्य शाळेतील शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यामुळे त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत होता. महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत होते. एके दिवशी भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे देऊन म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. ते जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने पळत जाऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली. महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला आणि आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. भगवान शंकराने तिला वरच्यावर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. परंतु राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे दुर्दैव टाळण्यासाठी तू लिंगावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला. तरी त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सारे काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटकास समीप येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली कोसळला. तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. शुद्धीवर येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव कथन केला. नारदही तेथे प्रकट झाले. त्यांनी त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव साजरा करून नारद व पराशर मुनींचा सन्मान केला. सुधर्म्याला गादीवर बसवून प्रधानासह राजा तपश्चर्येसाठी वनात गेला. पुढे शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात समावून घेतले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12. बहुलेची व भस्मासुराची कथा. 12. श्री घृणेश्वर. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो, दक्षिणेकडील अमंगल नावाचे गाव
नावाप्रमाणे अमंगलच होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच्य योनीत टाकले. विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण हा मुलगा कोणाचा आहे हेही तिला कळेना. एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली. तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपल्या पाप कृत्याची कबुली दिली आणि त्यांच्या पाया पडून यातून सोडवा मला असे विनविले. बुवांनी तिला नमः शिवाय या मंत्राचा जप कर असे सांगून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती मनोभावे शिवभक्ती करू लागली. भक्तीने पवित्र झालेल्या तिला शंकराने शिवलोकी नेले. तेथे ती उमा महेश्वराची स्तुती करू लागली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले. तिने पतीचा उद्धार करा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच रूपात भटकणारा विदुरला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला. मुनिवर पुढे म्हणाले, एकदा प्रदोष काळी अंगाला भस्म लावत असताना श्री शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे नाव त्यांनी भस्मासूर ठेवले आणि त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागेल. म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून भगवान शंकरांनी तो वर दिला. पण वरामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनोरथ रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी श्री विष्णूंकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तोच भस्मासूर तेथे आला व श्री शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यासाठी धावला. तसा शंकरांनी पळ काढला. तेव्हा भवानी मातेने श्री विष्णूंना विनंती केली. त्या विनंतीवरून विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजाळात फसवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतःबरोबर नृत्य कराव्यास लावले आणि ते नृत्य करता करता मोहिनीप्रमाणे भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर नेला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 13. दक्षाची कथा व कार्तिक स्वामीचे जन्मवृत्त. या अध्यायाचं पठण किंवा श्रवण करण्याने श्री शिव आणि विष्णू यांची भक्ती घडेल. वाईट प्रवृत्तीचे निवारण होईल. श्री पशुपतीनाथ. सूत म्हणाले, सुजन हो. दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्यांना हवीरभागही देत नसे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडावेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्यांना शांत केले आणि बोकड्याचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी ती कडक व्रत करू लागली.
तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले, तेव्हा शंकराने वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली. पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाक शास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकराने पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवानी शिव पार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्यांचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यक्त आणताच शंकराने तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एक सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाहीत म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्यानंतर गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषी पत्नींच्या उदरात घातला. पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडाचा व 12 हाताचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14 शबरी पार्वती व श्रीयाळाची कथा. या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने गृहस्थाश्रम सफल होईल. घरात शांती नांदेल. येणारा अतिथी प्रसन्न होईल. तर अध्यायाला सुरुवात करूया. मुनिवर सूत म्हणाले, सुजन हो. एके दिवशी कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत होते. तेव्हाच नारद मुनी आले. त्यांनी त्या उभयतांना पण लावून खेळण्यास सुचविले. त्या दोघांनी मान्य केले आणि ती दोघे खेळू लागले. खेळात पार्वतीची सरशी होत असे आणि श्री शंकरांना आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे व कौपीही गमवावे लागले. श्री शंकर दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद मुनी हसून म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवावे? तुमचा महिमा फुकट गेला. आता तुम्ही भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले. कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना. पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रम्माण झालेले दिसले. पार्वतीने भिल्लीण रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्य गायन केले. नैत्र कटाक्षांनी त्यांना घायाळ केले. जेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले तेव्हा तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी उत्तर दिले, मला तिचे तोंडही पाहायचे नाही. तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला. तिने मोठ्या कौशल्याने शंकरांना कैलासावर नेले व तेथे ती आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाली. तिचे प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतले. पुढील कथा सांगताना मुनिवर सूत म्हणाले, नारदांनी कांतिक नगराचा राजा श्रीयाळ यांच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घृणास्पद रूपात त्याच्या द्वारी गेले व म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो, अन्यथा
तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून राजा श्रियाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली. ते म्हणाले, मला नर मांसाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिलया बाळाचे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन. ते ऐकून ती दोघे बधीर झाले, पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुणेला बाळाला हाक मारण्यास सांगितले. तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी मायावी रूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिले आणि श्रियाळ व चांगुणा यांना दिव्य विमानातून शिवलोकी नेले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 15. या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने गुरुकृपा होईल, श्रद्धा वाढेल, सामर्थ्य वाढेल. तर सुरू करूया अध्याय 15. शंकराचार्यांचे चरित्र व कार्य. श्रीधर कवी म्हणतात, कल्पाच्या आरंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद, शास्त्रे व पुराणे यांची निर्मिती झाली. कालांतराने कलिप्रभावामुळे श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणीही विचारेना. याला कारण होते मंडन मिश्र अय्यासारखे जैन साधू. या साधूंचा सनातन धर्माविरुद्धचा अप्रचार कारणीभूत ठरला. या साधूला शारदा प्रसन्न होती. तो अभ्यासू, उत्तम वक्ता आणि वादविवाद पारंगत असल्यामुळे त्या काळच्या विद्वानांना त्याचा धाक वाटत असे. त्याने वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्ग योग्य असल्याचे नवीन शास्त्र रचना करून सांगितले. त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्मशास्त्रे मागे पडू लागली. लोक त्याच्या मताप्रमाणे वागू लागले. तेव्हा त्याचा प्रभाव निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी लावण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मणकुळी शंकर नामे अवतार घेतला. मौजी बंधनानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून संन्यास दीक्षा घेतली. शंकराचार्य या नामे सिद्ध झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली. जैनग्रामी आल्यावर त्यांनी मंडन मिश्राला वादविवादासाठी बोलावून त्यात पराभव झाल्याने स्वतःचे ग्रंथ बुडवून दुसऱ्याची शास्त्रे शिकावी अशी अट घातली. वादविवादास सुरुवात होण्यापूर्वीच मंडन मिश्राने मध्य घटात सरस्वतीची स्थापना करून पडद्यामागे ठेवली. प्रतिज्ञा करून दोघेही वादविवादाकरिता बसले. शंकराचार्यांच्या आव्हानानुसार त्याने 4ही वेद क्रमाने म्हटले. त्यानंतर शंकराचार्यांनी त्याला क्रम बदलून पूर्वींच्या वेदातील ऋचा म्हणून त्यांचा अर्थ सांगण्यास सांगितले, पण ते त्याला जमले नाही. यावरून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेदपठण करतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैन शास्त्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली म्हणून तिला शाप दिला. तेव्हा तिनेही शंकराचार्यांना शाप दिला. शेवटी स्वतःचा पराभव मान्य करून मंडन मिश्र त्यांना शरण गेला. आचार्यांनी जैन शास्त्रांची गातोडी बांधून ती समुद्रात टाकली. त्यानंतर लोकांना पूर्वीप्रमाणे स्वधर्माचरण करा, वेदशास्त्राध्ययन करा असे सांगितले. त्याप्रमाणे लोक त्यांच्या आदेशाला उद्देशाला अनुसरून वागू लागले. सनातन धर्मानुगामी झाले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांच्या पाखंडी मतांचा प्रभाव उद्ध्वस्त करून धर्माची पुनर्स्थापना केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय.